निदर्शन करण्याच्या अधिकारावर हा नॉट ॲब्सोल्यूट म्हणजे हा अनिर्बंध अधिकार नाही, याच्यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार रिजनेबल रेस्ट्रिक्शन संसदेला लावण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, परंतु हा अधिकार संसदेला आहे. कोणाच्याही दबावाखाली न येता आणि कायदेशीर चौकटीमध्ये आपल्याला मुक्तपणे प्रकट होता येतं, आपल्याला आपले मत व्यक्त करता येतात आणि इनफॅक्ट यामध्ये गव्हर्नमेंटवर किंवा शासनावर टीका करणे सुद्धा येतं. 2023च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर देण्याची लागू करून सुरू असलेल्या शांततापूर्ण सभा किंवा आंदोलनाची परवानगी रद्द केली जाऊ शकते. नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PW MPSC वाला या आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली जो प्रोटेस्ट किंवा हंगर स्ट्राईक सुरू झाला तो अजूनच जास्त उफाळलेला आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त चर्चा जर कोणत्या गोष्टीची होत असेल तर ती म्हणजे जंतर मंतरवरचे निदर्शने, म्हणजे विद्यार्थ्यांकडून करण्यात येणारे प्रोटेस्ट. त्यात पोलिसांची भूमिका, शासनाची भूमिका, विद्यार्थ्यांची भूमिका आणि यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेपासून तर पंतप्रधान निवासापर्यंत सुद्धा एक निदर्शन म्हणजे प्रोटेस्ट करण्यात आलं. 2 प्रोटेस्ट झाले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की राईट टू प्रोटेस्ट म्हणजे निदर्शने करण्याचा अधिकार सर्व भारतीय नागरिकांना आहे का? तर निश्चितच आहे. सेकंड प्रश्न, राईट टू प्रोटेस्ट म्हणजे निदर्शन करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे का? निश्चितच हो. परंतु इतर मूलभूत हक्कांसारखा की हा अबाधित किंवा अनियंत्रित मूलभूत हक्क आहे का? तर अर्थातच नाही. कोणतेच मूलभूत हक्क अबाधित किंवा अनकंट्रोल किंवा अनियंत्रित नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, राईट टू प्रोटेस्ट हा मूलभूत अधिकार आहे, तरी पण त्यावर कायदेशीर बंधने का आणि ही आवश्यक आहे का? तर निश्चितच हो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघा की राईट टू प्रोटेस्ट आपल्या भारतीय राज्यघटनेचा मूलभूत हक्क आर्टिकल 19(1)A आणि 19(1)B म्हणजेच फक्त आणि फक्त नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या मूलभूत अधिकारांपैकी एक मूलभूत अधिकार म्हणजे अनुच्छेद 19. या अनुच्छेद 19 मध्ये एकूण 6 स्वातंत्र्य आहे. त्यातली पहिली 2 स्वातंत्र्य ती म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ज्याला आपण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणतो. विविध माध्यमातून आपल्याला मुक्तपणे कोणाच्याही दबावाखाली न येता आणि कायदेशीर चौकटीमध्ये आपल्याला मुक्तपणे प्रकट होता येतं, आपल्याला आपले मत व्यक्त करता येतात आणि इनफॅक्ट यामध्ये गव्हर्नमेंटवर किंवा शासनावर टीका करणे सुद्धा येतं. पण ही टीका योग्य भाषेत आणि कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे, मान मर्यादेमध्ये असली पाहिजे. एवढंच नाही तर दुसरं स्वातंत्र्य म्हणजे आर्टिकल 19(1)B. यामध्ये राईट टू असेंबल पीसफुली आणि विदाऊट आर्म्स. भारतीय नागरिकांना त्यांनी परमिशन घेतलेल्या जागेवर किंवा त्यांना परमिशन दिलेल्या जागेवर शांततेने आणि निशस्त्रपणे एकत्र होता येतं किंवा जमा होता येतं. पण या 2 शब्द महत्वाचे आहे, शांततेने आणि निशस्त्र. याच 2 मूलभूत स्वातंत्र्याच्या अंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार राईट टू प्रोटेस्ट म्हणजे निदर्शन करण्याचा अधिकार फंडामेंटल राईट आहे. याबाबत तर दूरपर्यंत कोणतीही कुशंका नसो. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा विविध खटल्यातून हे स्पष्ट केलेलं आहे की केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांना ओनली द सिटीजन ऑफ इंडिया हॅव द राईट टू प्रोटेस्ट, बट अंडर आर्टिकल 19(1)A अँड 19(1)B दॅट प्रोटेस्ट मस्ट बी पीसफुल अँड विदाऊट आर्म्स. व्हेरी मच शुअर. आता राईट टू प्रोटेस्ट जो इंडियामध्ये आर्टिकल 19(1)A आणि 19(1)B बद्दल आहे, त्यामध्ये राईट टू प्रोटेस्ट म्हणजे काय करायचा नेमका? अनेक वेळा नागरिकांना असं वाटतं की त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांची मागणी पूर्तता होत नाही आहे किंवा त्यांनी ज्या योजना आखलेल्या आहेत, ज्या कायद्याच्या चौकटीत आहे किंवा त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय होतोय, अशा बाबतीत सर्व भारतीय नागरिकांना मुक्त होण्याचा स्पष्टपणे अधिकार आहे. यामध्ये पीसफुल प्रोटेस्ट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ आर्टिकल 19(1)A. इट इज द डेमोक्रेटिक राईट ऑफ डिसेंट. हे स्वतःच सुप्रीम कोर्टने हेमंतलाल शाह वर्सेस स्टेट ऑफ गुजरात या खटल्यामध्ये म्हटलेलं की तुम्ही शांततापूर्ण आपली मत मांडू शकता आणि हा तुमचा मूलभूत हक्क काय, हा लोकशाही हक्क सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही जसं बघू शकता की आर्टिकल 19(1)A आणि 19(1)B मध्ये डिसेंट म्हणजे कधी कधी नकार देणे हा सुद्धा नाही का डेमोक्रेसीचा एक भाग आहे, हे सुद्धा सुप्रीम कोर्टने स्पष्ट केले. जेव्हा निदर्शने करतो तर निदर्शने कोणकोणत्या माध्यमातून करू शकतो? तर निदर्शने शांततेने आणि कायदा आणि व्यवस्था यांची बिघाड न करता किंवा कायदा आणि व्यवस्थेला कोणताही धोका उत्पन्न न करता आपण रॅली काढू शकतो किंवा एखाद्या जागी जमा होऊन आपण फक्त नाही का नारे लावू शकतो किंवा आपण नाही का एक रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक लेन तयार करून कॉन्टिन्युअस नाही का मार्च करू शकतो, ज्याला आपण सायलेंट मार्च वगैरे असं म्हणू शकतो. आणि हा फंडामेंटल राईट आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने इम्पॉर्टन्स ऑफ राईट टू प्रोटेस्ट मध्ये म्हटलेलं की प्रत्येक व्यक्तीला आपला हक्क मागण्याचा आणि त्यासाठी प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला डायरेक्ट पिटिशन करण्याचा अधिकार आहे, म्हणजे राईट टू पिटिशन. आता यामध्ये प्रश्न हा येतो की हा फंडामेंटल राईट जरी असला तर याचा गैरवापर होऊ शकतो अनेक वेळा. म्हणजे काही नागरिकांकडून विशिष्ट राजकीय हेतू स्वरूपात किंवा स्वतःच्या एखाद्या सेल्फिश मोटिव्हसाठी किंवा देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये कोणत्याही एका विषयाला घेऊन राजकीय परिस्थिती अस्थिर करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्यासाठी आणि लोकांच्या मनात नको ती भीती घालण्यासाठी कधी कधी मुद्दामून पेड हे सुद्धा करण्यात येऊ शकतात, पेड निदर्शने डिमॉन्स्ट्रेशन करण्यात येऊ शकतात. त्यामुळे घटनेमध्ये या फंडामेंटल राईटला ॲब्सोल्यूट न म्हणता यावर रिझनेबल रेस्ट्रिक्शन म्हणजे वाजवी निर्बंध लावले जाऊ शकतात. सो देर आर सम लीगल लिमिट्स ऑन द राईट टू प्रोटेस्ट. निदर्शन करण्याच्या अधिकारावर हा नॉट ॲब्सोल्यूट म्हणजे हा अनिर्बंध अधिकार नाही, याच्यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार रिझनेबल रेस्ट्रिक्शन संसदेला लावण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, परंतु हा अधिकार संसदेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या 19(2) आणि 19(3) या अंतर्गत संसद योग्य ती कारणे देऊन अशा डिमॉन्स्ट्रेशनला थांबवू शकते किंवा त्यांच्यावर रोख लावू शकते किंवा त्यांच्यावर निर्बंध आणू शकते. यामध्ये सर्वात महत्वाचं कारण की तुमच्या निदर्शनामुळे किंवा तुमच्या मोर्चामुळे सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नैतिकता भंग होता कामा नये किंवा याचं उल्लंघन होता कामा नये. आणि सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजेच कायदा आणि लॉ अँड ऑर्डरचा एक भाग. त्यानंतर भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता. जेव्हा कोणत्याही देशात आणि राजधानीमध्ये एवढा मोठा निदर्शन चालू असतं त्यावर केवळ भारताचीच नाही तर आंतरराष्ट्रीय समूहाची सुद्धा नजर असते. कधी कधी जर ही निदर्शने चुकीच्या कारणास्तव असेल जी गोष्ट करतोय आपण, तर याचा फायदा समोरच्या देशांना पण होऊ शकतो आणि त्यामुळे भारताची सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. तर शासनाजवळ म्हणजे संसदेजवळ योग्य ती कारणे आहे वाजवी निर्बंध लावण्यासाठी, पण ती कारणं सिद्ध होणं पण आवश्यक आहे. महत्वाची बाब, काही वर्षापूर्वी नागरिकत्व कायदा जेव्हा भारतामध्ये लागू करण्यात आला होता किंवा लागू करण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यावेळेस दिल्लीमध्ये, विशेष करून ईशान्य दिल्लीमध्ये फार मोठं प्रकरण घडलं होतं आणि दिल्लीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट CAA. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी विरुद्ध पोलीस आयुक्त म्हणजे पोलीस कमिशनर शाहीन बाग या खटल्यामध्ये निर्णय देताना राईट टू प्रोटेस्ट बद्दल सांगितलं होतं की स्पष्ट गाईडलाईन, निश्चित केलेल्या किंवा चिन्हांकित केलेल्या जागेवरच नाही का तुमची निदर्शने केली जावी. म्हणजे ज्या जागेसाठी तुम्ही परमिशन घेतलेली आहे त्या जागेच्या व्यतिरिक्त तुम्ही निदर्शने करू शकत नाही. तुम्हाला निदर्शने करण्यासाठी तुम्ही जी परमिशन घेतलेली आहे पोलीस आयुक्तालयाकडून किंवा त्या प्रॉपर पोलीस स्टेशनमधून, त्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये त्याच जागेवर तुम्ही प्रोटेस्ट करू शकणार, त्या व्यतिरिक्त इतर कुठेही नाही. आणि सार्वजनिक रस्ते म्हणजे सर्व लोकांसाठी येण्या जाणारे जे पब्लिक रोड्स आहे अनिश्चित काळासाठी अडवू शकत नाही. म्हणजेच तुम्ही लोकांच्या दिनचर्येवर किंवा रोजमर्रा की जी जिंदगी आहे, अनेक लोक दिहाडी म्हणजे दैनंदिन मजदुरी करतात किंवा आपल्या ऑफिसमध्ये जातात, प्रत्येकानं आपले कामं असतात, तर जी पब्लिक रोड आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, यांची तुम्ही अडवणूक अनिश्चित काळासाठी म्हणजे इनडेफिनेट काळासाठी करू शकत नाही. ही त्याच्यावर काही कायदेशीर बंधने आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला प्रदर्शन किंवा प्रोटेस्ट करण्याच्या पहिलेच तुम्हाला पोलीस स्टेशनकडून NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवणं सुद्धा आवश्यक आहे. आता यामध्ये जर निदर्शने किंवा प्रोटेस्ट करताना हिंसाचार किंवा सार्वजनिक अशांतता रोखण्यासाठी म्हणजे हिंसाचार झाली तर, आणि सार्वजनिक अशांतता रोखण्यासाठी 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावाला प्रतिबंध करणारे नियमनविषयक उपाय यांचा पोलिसांना अधिकार आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड, ज्याला आता भारतीय न्याय संहिता म्हणतात, याच्या कलम 144 म्हणजे आता ते कलम 163 झालेलं आहे भारतीय न्याय संहितेमध्ये 163. तर या लागू करण्याचा कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे 4 किंवा 4 पेक्षा जास्त लोकांचा जमाव होऊ शकत नाही, त्याला प्रतिबंध करता येतं आणि त्यावर कर्फ्यू सुद्धा लावता येतो. निदर्शने करण्यासाठी म्हणजे राईट टू प्रोटेस्ट करण्यासाठी तुम्हाला परवानगी घेणं आवश्यक आहे. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की भारतीय राज्यघटनेनुसार लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राज्यसूचीतला विषय आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य सेपरेटली कायदे करू शकते राईट टू प्रोटेस्ट किंवा निदर्शनाच्या बाबतीत. असं कुठेही नमूद नाही आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या बाबतीत जी नियमन दिल्ली शासनाने लागू केलेली आहे तीच महाराष्ट्रात होतील किंवा ती UP बिहारमध्ये होतील, नाही. लॉ अँड ऑर्डर हा राज्यसूचीतला विषय असल्यामुळे इट इज द स्टेट लिस्ट सब्जेक्ट. त्यामुळे याचा अर्थ असा की कायदा आणि सुव्यवस्थेचे नियमन करणारे
स्वतःचे कायदे आणि नियम बनवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला आहे आणि प्रत्येक राज्यात ह्या राईट टू प्रोटेस्टचे आणि त्या संबंधीचे नियम ते कन्सर्न स्टेट किंवा ते संबंधित राज्य बनवू शकतं. त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाची परवानगी रद्द केली जाऊ शकते का? सर्वात मोठा प्रश्न आज आता नाही का हा आलेला आहे. ज्या प्रकारे जंतर मंतरवरचं जे निदर्शने आहे हे म्हणजे त्याला दिवसेंदिवस नका त्याचा सपोर्ट वाढत चाललेला आहे आणि पोलीसवाल्यांसोबत निदर्शनवाल्यांची जी झडप झाली त्यामुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर किंवा काही लोकांनी निदर्शकांच्या सुद्धा वर्तणुकीवर सामाजिक प्रसार माध्यमावर विविध मतं ठेवलेली आहे. त्यात काही सुज्ञ लोकांनी हा प्रश्न विचारलेला की सुरू असलेल्या आंदोलनाची परवानगी रद्द केली जाऊ शकते का? निश्चितच होय. सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 163 जे पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड या अंतर्गत 1973चे कलम 144 होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना साधारणतः अधिकार असायचा की तिथे जमावबंदी आदेश देण्याचे. आता त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर देण्याची लागू करून सुरू असलेल्या शांततापूर्ण सभा किंवा आंदोलनाची परवानगी रद्द केली जाऊ शकते. यालाच अनेकदा सामान्य भाषात कॉमन लँग्वेजमध्ये एखाद्या विशिष्ट भागात संचारबंदी म्हणजे कर्फ्यू लागू करणे असे म्हटले जाते. पण साधारणतः कर्फ्यू ही सर्वात शेवटची स्टेप असते अधिकाऱ्याकडून, जेव्हा अधिकाऱ्यांजवळ इतर कोणताही मार्ग उरत नाही आणि जे शांततापूर्ण असलेलं आंदोलन सुद्धा कधी कधी हिंसक होऊ शकतं किंवा पोलिसांच्या वागणुकीमध्ये आणि निदर्शकांच्या वागणुकीमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाली त्यावर समजा काही वेगळं उग्र स्वरूप झालं तर कर्फ्यू हा लास्ट रिसॉर्ट म्हणून वापरण्यात येतो. भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 आणि जुन्या CRPCच्या कायद्यामध्ये कलम 144 अंतर्गत. आता निदर्शनामध्ये म्हणजे पुरुष पण असतात, महिला पण असतात, साधारणतः यंग पुरुष आणि यंग महिला असतात. यामध्ये महिलांच्या बाबतीत सोशल मीडियावर काही व्हिडिओ सर्क्युलेट होताना कधी कधी दाखवण्यात येतं की पोलीसवाल्यांकडून आपल्या अधिकारांचे किंवा कर्तव्यांची जबाबदारी पूर्ण करताना चुकीने म्हणा, अनावधानाने म्हणा किंवा इंटेन्शनली म्हणा सुद्धा महिलांवर महिलांच्या याच्यावर काही असॉल्ट झाला असेल तर त्या बाबतीत सुद्धा नियम वगैरे स्पष्ट आहे की जर तुम्ही महिला असाल तर कृपया लक्षात घ्या की तुमची अटक केवळ महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फतच केली जाऊ शकते. आणि तसेच हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सूर्यास्त आणि सूर्योदय म्हणजे सायंकाळी 6 ते सकाळी 6 या टोटल 12 तासादरम्यान महिलांना अटक केली जाऊ शकत नाही. याला अपवाद आहे की जेव्हा महिलेला रात्री अटक करणं आवश्यक असते तेव्हा महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्याची म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची लेखी परवानगी घेणं कंपल्सरी आहे. जोपर्यंत तुम्ही ती परवानगी दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही सायंकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत रात्री बेरात्री कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही. जरी अटक करणारी महिला अधिकारी जरी असेल तरी ती अटक करू शकत नाही अनलेस अँड अनटिल शी पजेसेस द प्रॉपर ऑर्डर ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. आणि त्यामुळे महिलांच्या बाबतीत सुद्धा काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा निदर्शनामध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हा आरोप येतो की त्यांनी सुद्धा पुरुष असून सुद्धा महिलांना त्यांनी असॉल्ट केला किंवा त्यांनी महिलांना विचार न करता शरीराच्या विभिन्न अंगावर लाठीचार्ज केला, मारामारी केली एवढ्या गर्दी याच्यामध्ये. अशा वेळेस सुद्धा पोलिसांची भूमिका संशयास्पद बनते किंवा त्यांच्यावर नाका आरोप येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न हा आहे की निदर्शने तुम्ही कोणत्या हेतूसाठी करता आणि त्या निदर्शनातून तुम्हाला तुमचा हेतू कोणता साध्य करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमची डिमांड पूर्ण करायची आहे, तुम्हाला तुमची मतं मांडायची आहे आणि ती मतं तुमची घटनेनुसार योग्य आहे का हे सगळे ठरवण्यासाठी वेगळे मुद्दे आहेत. परंतु आपल्या देशात राईट टू प्रोटेस्ट करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांना आहे आणि त्यासाठी पोलीस स्टेशन पासून NOC घेऊन ज्या जागेची परवानगी घेतलेली आहे त्याच जागेवर तुम्ही निदर्शने करू शकतात. त्या व्यतिरिक्त करू शकत नाही, अन्यथा तो गुन्हा मानण्यात येतो. या सगळ्या बाबी आजच्या कायदेशीर बाबी आपण बघितल्या आणि प्रोटेस्ट करण्याचा अधिकार हा तुम्हाला अनलिमिटेड किंवा अनरेस्ट्रिक्टेड नाही. त्याच्यावर संसद भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 उपकलम 2 आणि अनुच्छेद उपकलम 3 अंतर्गत वाजवी निर्बंध म्हणजे रिझनेबल रेस्ट्रिक्शन बाय गिव्हिंग द प्रॉपर रिझन्स रेस्ट्रिक्शन कॅन बी पुट अपॉन. तुम्हाला योग्य कारण देऊन तुमच्या आंदोलनाला स्थगित करता येतं, आंदोलनाला थांबता येतं किंवा सर्वात शेवटची स्टेज म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 अंतर्गत त्यावर कर्फ्यू लावून कायमचा कायमचं नका ते निदर्शन शांत करता येतं.
यामध्ये आपण कायदेशीर बाबी बघितल्या या मूलभूत हक्काच्या. तर यावर तुमचे काय मत आहे हे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, राईट टू प्रोटेस्ट हा परीक्षेच्या दृष्टीने आता महत्त्वाचा बनलेला आहे. राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला GS पेपर 2 मध्ये पॉलिटीच्या पेपरमध्ये यावर एक प्रश्न येऊ शकतो, 10 मार्कर और 20 मार्कर सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. आणि बाकी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला राईट टू प्रोटेस्ट हा मूलभूत हक्क कोणत्या कलमांतर्गत येऊ शकतो अशा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुद्धा पूर्व परीक्षेला येऊ शकतात. या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आणि एक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न MPSC वाल्याच्या टीमने केलेला आहे. बाकी या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे नक्की सांगा. तुमचे फीडबॅक वेलकम आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय संविधान.